यानंतरची बातमी आहे राज्यातून थेट जाऊया चंद्रपुरात। चंद्रपूरमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय। तापमानाचा पारा हा 44 अंशांवर पोहोचलाय। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत। उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात शीतकेंद्र उभारली आहेत। ठिकठिकाणी पाणपोईचीही सोय केली आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी संजय तुमराने। पाहूया। तापमानाच्या दृष्टीने कुख्यात असलेल्या चंद्रपूर शहराचा पारा आता 44 अंशावर पोहोचलेला आहे। हे तापमान येत्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने असेल किंवा नगरपालिका प्रशासनाने असेल वेगवेगळे उपाय इथे केलेले आहेत। प्रत्येक चौकामध्ये वाटसरूंसाठी पानपोया उभारण्यात आलेल्या आहेत। ठिकठिकाणी शीतपेयांची उसाच्या रसाचे ठेले लागलेले आहेत। शरीराला थंड ठेवणारे फळं जे आहेत ते मार्केटमध्ये आलेले आहेत। ताड विक्रीसाठी आलेले आहेत। वाहतूक जे करत आहेत लोक त्यांना सिग्नलवर उभा राहण्याचा त्रास होऊ नये म्हणून दुपारी 1 ते 4 या वेळात पूर्णपणे इथले सिग्नल बंद ठेवण्यात आलेले आहेत। आणि प्रशासनाने जे आवाहन केलं आहे की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा आणि बाहेर पडतानाही पुरेसा बंदोबस्त करून निघा। म्हणजे डोळ्यावर गॉगल असला पाहिजे, कानाला दुपट्टा असला पाहिजे किंवा छत्री असली पाहिजे। अशा प्रकारची व्यवस्था करून तुम्ही घराबाहेर पडा। कामं नसतील तर घरातच थांबा असा सल्ला प्रशासनाने दिलेला आहे। इथली ऊन पाहता येणाऱ्या काही दिवसांमध्ये चंद्रपूर आणखी तापण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी आधीच काळजी घेणं अतिशय गरजेचं झालेलं आहे। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर।